छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे। थोड्याच वेळात भुजबळ सिल्वर ओकवर जाणार असल्याचं कळतंय। भेटीचं कारण हे अद्याप गुलदस्त्यात आहे। भुजबळांनी कालच नाव न घेता शरद पवारांवर मोठा आरोप केलेला होता। सर्वपक्षीय बैठकीत न जाण्यासाठी विरोधकांना बारामतीतून फोन गेल्याचं भुजबळांनी म्हटलेलं होतं आणि त्याचा समाचार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला होता। आणि आता छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं कळतंय। थोड्याच वेळात छगन भुजबळ सिल्वर ओकवर जाणार असल्याचं कळतंय। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आता आपल्या सोबत आहे। चंदन, काय माहिती या भेटीबद्दल? कारण काय असू शकतं भेटीचं? छगन भुजबळ आत्ताच आपण बघतोय की या ठिकाणी सिल्वर ओकला शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचतायत आणि एकूणच आपण जर बघितलं की ज्या पद्धतीच्या राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसात घडतायत त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांची ही भेट जी आहे ती नेमकी कशासाठी आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। कारण एकूणच छगन भुजबळ यांनी कालच खरं तर पवारांवर थेट अशा पद्धतीचा आरोप केला होता की विरोधकांनी जो एकूणच या बैठकीवर मराठा संघाच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीवर जो बहिष्कार टाकला ते पवारांमुळे टाकला होता, अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी केल्यानंतर खरं तर ही भेट नेमकी कशासाठी आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। शरद पवार यांच्या तब्येती संदर्भात देखील 2 दिवसांपासून ते थोडेसे आजारी असल्याच्या बातम्या येतात आणि त्या पार्श्वभूमीवर कदाचित भुजबळ जे आहे ते पवारांच्या एकूणच प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र जोपर्यंत छगन भुजबळ स्वतः या ठिकाणी सांगत नाहीत तोपर्यंत काहीही सांगणं सध्या तरी शक्य नाहीये। मात्र आता छगन भुजबळ जे आहेत ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। ठीक आहे, तर भुजबळांनी कालच नाव न घेता शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केलेला होता। चंदन, त्याचबरोबर भुजबळांचं काल आणखी एक वक्तव्य होतं, आमच्यावर काही राग असेल तो आमच्यावर काढा पण समाजावर काढू नका। त्या अनुषंगानं ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याबद्दल देखील चर्चा होऊ शकते या बैठकीत? निश्चितपणे खरं तर गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भुजबळ सर्व पक्षांकडून कुठेतरी टार्गेट केले जात असल्याचं एक चित्र जे आहे ते महाराष्ट्रात बघायला मिळत आहे। दुसरीकडे छगन भुजबळ सातत्यानं हा प्रयत्न करतायत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा की माझा विरोध हा मराठा आरक्षणाला नसून ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला आहे आणि सातत्यानं आपली भूमिका मांडत असताना ते हे देखील सांगतायत की सर्व पक्षीय नेत्यांनी या संदर्भामध्ये कुठेतरी पुढाकार घेऊन हा वाद जो आहे तो मिटेल याची कुठेतरी काळजी घ्यावी। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित शरद पवार यांच्याशी थेट बोलून आपली भूमिका सांगण्यासाठी छगन भुजबळ सिल्वर ओकला जात आहेत का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात या भेटीमध्ये नेमकं काय बोलणं होणार आहे, नेमकी काय चर्चा होणार आहे थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची एक बातमी समजली जाते। छगन भुजबळ हे आता सिल्वर ओक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, शरद पवारांची ते भेट घेत आहेत आणि राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजितदादा गटात दाखल झाल्यानंतर कदाचित भुजबळ हे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं शरद पवारांना भेटण्यासाठी जात आहेत। त्यामुळे एकूणच या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बरोबर, यापूर्वी अजितदादांच्या समक्षच भुजबळ आणि शरद पवारांची भेट घेतलेली होती। शरद पवार